काय मम्मी गव्हाचं पीठ ना, एक वाटी, एक बाउल, एक बाउल मोठा. आता काय हे चालणार. हे काय करताय तू? गुळ पापडी ना? म्हणजे हे तुझ्या टाईपनी करते ना? म्हणजे ॲडिशनल हे तू काहीतरी हलीम आणि हे डिंक टाकणार ना? हे तुझ्या पद्धतीने एक्स्ट्रा टाकणार. म्हणजे ते हे लाडूच्या ऐवजी तू ते असं म्हणजे हे करणार. गव्हाचे करतात हे, तसं तू हे भरपूर हे करणार पापडी. ही गुळ पापडी. गुळ पापडी मटेरियल आणि त्यात मेथीची पावडर टाकली का झाले मेथीचे लाडू. हलीमचे पण असतात ना? हलीम, डिंकाचे लाडू कसे असतात? हलीम आणि गुळ. हे कोणी शिकवलं आई तुला? तुझं तू आमच्याकडे करायचे सुट्टीमध्ये ना मम्मी? सुट्टीमध्ये असं नाही, असंच खायला मध्ये. हे तू आई खूप करते हे गुळ पापडी ना मम्मी? मध्ये आधी हे करायची. गुळ पापडी नेहमी असायची मध्ये आधी, म्हणजे असं नाश्ता मध्येच काय. हे गुळ किती आहे मम्मी? 1 किलो आहे का गुळ? 1 किलो आहे, त्यातलं अर्धच वापरणं. आणि हे काय तूप? कृष्ण तूप, त्यातलं अर्ध वापरणं. अच्छा, हे अर्धा किलो आहे ना हे कृष्ण तूप मम्मी? बाकीचे पिवळे असतात. मग हे किती? अर्धा हे वापरणार ना तू? अर्धा वापरणं. अर्धा किलोचं काय अर्धा हे यूज करणार तू? हे डिंक आहे ना, ते आधी काय ते तळणार? काय हलीम आहे ना? हलीमची काय ती हे पण करतात ना, खीर? हलीम पण भाजलाय म्हणजे पेस्ट कर. आता काय हे तूप टाकते याच्यामध्ये. थोडं कमी. हे डिंक मम्मी काय हीट असते ना हे याच्यामध्ये? हे डिंकामध्ये आणि हलीममध्ये हीट असते ना? आणि हे गुजराती लोक मम्मी ते फक्त हे करतात ना, खोबरं आणि हे गुळाचं पीठ, बाकी काय नाही ना टाकत. हे तूच हे तुझं काय टाकते व्हरायटी? डिंक, हे खोबरं आहे ना आई? हे सुकं आहे ना हे खोबरं? काय केले तुम्ही? किसून त्याला हे भाजलंय ना आता? म्हणजे हे वाडग्यामध्ये. पण ते किती असणार आई? 1 वाटी? हे 2 वाटे. 2 वाट्या ना छोटं हे खोबरं, सुकं खोबरं. हे पण भाजून घेतले आली. खसखस ते आत्ताच तुम्ही मम्मी ते भाजलं ना हे खोबरं? हे सकाळी हे किसलं आणि ते हे भाजलं आणि आता हे त्याच्यामध्येच हे डिंक ॲड करणार ना? आता काय डिंक टाकते. एकत्रच टाकलं तुम्ही सगळं? हे कसे उमलतात ना आई? हे काहीतरी बोनसाठी चांगलं असतं ना आई डिंक? हाडांसाठी आपल्या. हे किती मिनिटांनी काय आई हे होणार? हे कसं झालं? उमलले की झालं ना? आता काय हे काढणार हे याच्यात? म्हणजे ते भांडी नको ना आई व्हायला. हे काय आई उडतात ते? दमट झालं ना. अच्छा, आता काय हे झारीने हे याच्यात टाकलं ना, म्हणजे ते तेल बिल हे होऊन द्यायचं. हे मार्केटला मम्मी नाही भेटत ना हे असे गुळ पापडी? हे कधीच्या काळी जर कोणी घरगुती हे असलं तरच, नाहीतर हे मार्केटमध्ये पण नाही मिळत. फक्त ते लाडू मिळतात ना, मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू असे मिळतात. हलीम हे टाकते का? हे पण आई हीटच असते ना? गरम असते. हे काय आई? हे खसखस आहे ना? हे काय आई? हे खसखस आहे ना? अनारशासाठी काय तू ऍड केलेली हे साखर? एवढीच आहे खसखस म्हणून याच्यात.
साखर आणि हे खसखस. हे आपलं हे गुळपापडीला ते खसखस टाकते ना तू, इम्पॉर्टंट. खसखस, खोबरं पाहिजे. हा, हे पहिले. हे जर हे बाकीचं नाही टाकलं तरी चालेल ना. ड्रायफ्रूट वगैरे मम्मी काय हे टाकू शकतो का आपण की नाही? टाकायचे तर हे टाकू शकतो. हा, हे टाकू शकतो ना ड्रायफ्रुट्स वगैरे. हे गव्हाचं पीठ टाकते ना आता, जे आपण हे मगाशी चाळलेलं ते. हे काय करते आता? भाजते पीठ. अच्छा, गव्हाचं पीठ ना. हे कसं मम्मी हे करणार? लाल थोडं झालं. जसं ते हे बेसनाचं पीठ आहे तसं हे भाजायचं ना. हे काय हाय आणि स्लो मध्येच करायचं. हे वरनं काय थोडंसं तूप टाकते ना आई. हे मम्मी तुझं ते हे बेसनाचे पण तू करते ना हे वडी. म्हणजे ते हे लाडू टाईपच असते. लाडूच मोहन थाळ सारखं. हे मैसूर पाक सारखंच ते लागतं. फक्त ते हे म्हणजे थोडस हे असतं, तूप जास्त. मैसूर पाक सारखंच येते तूप आणि हे बेसन. आई हे तुझं किती 7 मिनिटं ते 10 मिनिटं हे भाजले तुम्ही. हे जे आहे ना गव्हाचं ते लालसर झालं. वास पण येतो. वास येतं ना हे भाजताना मम्मी. हे मिक्स करते आता ते हे मगाशी केलेलं ते. हे काय वेलची पूड मिक्स करते ना आई. हे 2 मिनिटं ते मिक्स करायचं ना, मग झालं ना. पाणी टाकते ना आता. काय ते हे पंख करायचंय ना हे गुळाचं. हे काय हे सगळंच गुळ टाकणार आहे तू 1 किलो? कट करून ठेवले ना. हे पूर्णच टाकलं ना तुम्ही मम्मी 1 किलोचं गुळ. आता हे कसं ते हे मेल्ट करायचं ना. हाय की लो मध्ये आई? हाय मध्ये. आणि हे काय आता हे खलबत्त्यात ती हे केली ना वेलची पावडर. आता ही टाकते हे याच्यात. सगळीच टाकणार मम्मी. हे किती तार लागते? 2 तारी लागतात ना हे याला. आणि हा साधा आहे की मम्मी हे कसलं आहे गुळ? साधा आहे ना गुळ. चिक्कीचा ना. अच्छा, चिक्कीचा तो तिळगुळाला लाडू करायला. हे काय आता चेक करते का हे किती तार झाली करून? आता ते हे विरघळलं ना गुळ. झालं. घालवते ना आता. गॅस हे ऑफ केलाय ना गॅस. आता हे सगळं ते मिक्स करायचं ना हे याच्यात. जे आपण हे मगाशी केलेलं ते ना मम्मी सारण टाईप. हे काय आता हे मिक्स करते ना आई. हे झालं ना मम्मी. म्हणजे ते गुळ हे जास्त काय झालेलं तर तुम्ही काय ते हा तुपामध्ये ते हे गहू काय हे म्हणजे काय ते हे भाजले आणि आता हे ऍड केलं ना. बोल तू आई काय केलं तुम्ही ते? गव्हाचं पीठ भाजून ऍड केलं ना. गुळ एकदम हे जास्त झालेलं म्हणून. आता झालंय का हे मम्मी सारण? आता थापायचं ते. आता काय करते? थोडंसं तूप लावायचं आपल्याला हे परातीला ना आणि हे ताटाला. म्हणजे ते कसं काप पडायला हे बरं ना. असं सटकन निघते वडी. हे चिटकत नाही म्हणजे. हा, चिटकत नाही पटकन असं. आता काय हे काढते. हे थंड नाही मम्मी करायचंय. थोडं थंड करायचं.
5-10 मिनिटासाठी ना, मग 5 हे मिनिटं, टाकायचं. हां. 5 मिनिटासाठी मग हे टाकायचं ना परातीत. थापाचं गरम गरम साधारण. वाटीनी ना हे थापायचंय. नाही तर पाट घ्यायचो आम्ही आणि त्याच्यावर पाटामध्ये लाटणीने- काय हे हां, पाटावर हे लाटायचं. टाकायचं आणि असं गोळा करायचं न लाटणी फिरवायची, झाली गुळपापडी. पण ते तुमच्यासारखं ते पाट हे कुठे असणार मम्मी? अखंड पाट लागते ते. हे तुमचं कसं मम्मी, ते घर एकदम काय हे मोठं ना, अंगण हे वगैरे, हे किचन पण, आणि हे आताचं हे किचन कसं कॉम्पॅक्ट आहे एकदम. 3 ह्याच्यात घ्यावं लागेल. आता ते वाटीनी करणार ना? हो. हाताने आधी करते. गरम गरम असं हाताने करायचं. अच्छा, हे मळायचं का? हे गोळा करायचं असं आणि मग वाटीने करायचं असं. आणि ते हे कसं पाडायचं हे मम्मी? सुरीने वडी थोडं गार झालं थोडं, म्हणजे किती, 1-2 तासांनी? नाही गार झालं का मग ते थोडं, जास्त पण नाही. अच्छा, तेव्हा मग ते कट हे करायचं. सुरीने हे करायचं कट, आणि नंतर मग ते थंड झालं की हे डब्यामध्ये हे ठेवायचं ना वडी. करते ना आता. गरमच करायचं का की साधारण गरम. अर्धा तासांनी, म्हणजे साधारण हे- हे गरमीमध्ये गरम. हे झालं ना मम्मी तुझं? झालं. हे गरम गरमच हे चीर पाडायची असते, नाही तर मग साधारण हां. गरम. हे किती महिने टिकतं मम्मी? महिनाभर राहते. हम्म.